हाय. सेल्फ ॲनालिसिस हा आहे आजचा विषय. विषय ऐकून तुम्हाला असं वाटलं असेल, बापरे! हे ॲनालिसिस म्हणजे काय करायचं असतं नेमकं? किती अवघड असेल? हा शब्द कदाचित अवघड आहे. त्यातला मराठी शब्द तर अजून अवघड आहे, आत्मपरीक्षण. तर शब्दावर जाऊ नका. प्रोसेस खूप सोपी आहे. पण मुळात हे आपण का करायचं आहे आणि हे कुणी करायला हवं, का करायला हवं? तर याविषयीच थोडंसं जाणून घेऊया आणि एक सिंपल पद्धतीने आपण सेल्फ ॲनालिसिस कसा करायचा याबद्दल सांगेन. अ, पण मुळात याची गरज का असते? तर बघूया. खूप वेळेला आपल्याला आपण असं बघितलेलं आहे किंवा आपण असं कोणाला तरी बोललेलं पण असतं, की "अरे, तू काय वागतोयस तुझं तुला तरी कळतंय का?" किंवा "तू काय बोलतोयस तुझं तुला तरी कळतंय का?" हे वाक्य आपण बरेचदा ऐकलंय. कदाचित आपण म्हणलं असेल, कदाचित कुणीही आपल्याला म्हणलेलं असेल. पण हे वाक्य काय दर्शवतं? तर खरोखर त्या माणसाला त्यावेळेला तो काय वागतोय आणि बोलतोय याचं भान नसतं किंवा अवेअरनेसच नसतो, की आपण काय करतोय. आणि असं आत्ताच्या फास्ट लाईफमध्ये आपण खूप वेळेला खूप ठिकाणी बघतो. अगदी तुम्ही एक सिंपल उदाहरण बघा, रस्त्यावरची भांडणं. एखादी गाडी दुसऱ्या गाडीला जाऊन धडकते आणि मग त्यातले दोघेही माणसं बाहेर येतात आणि कधी-कधी असं होतं, रागाच्या भरात एखादा माणूस दुसऱ्या माणसाला चक्क ठार मारतो, हातातली एखादी वस्तू फेकून मारून. मारल्यानंतर त्याच्या लक्षात येतं, की बापरे! आपण त्या रागाच्या भरात, आपण ज्याला भरात म्हणतो, आपण काय करून बसलोय. तर तेव्हा त्यांना भान येतं, पण तोपर्यंत आपण काय वागतोय याविषयी त्यांना अवेअरनेसच नसतो. तर असं काही उदाहरणांमध्ये आपण पाहतो, पण अनेक वेळेला इतकं टोकाचं असं काही झालं नाही ना, तरीसुद्धा सटल लेव्हलला माणसाला खरोखर कधी-कधी भानच नसतं, की आपण काय वागतोय, काय बोलतोय? अ, आपण कधी कोणाला हर्ट करतोय का? किंवा एखादा काहीतरी त्याचा तो काहीतरी म्हणून गेला म्हणून आपण स्वतःला हर्टच करून घेत बसतोय का? तर अशा अनेक गोष्टी असतात जिथे आपल्याला काय चाललंय, स्थळ काळाचं भान नसतं, आपण काय वागतोयचं भान नसतं, आपण काय विचार करायला हवेत याचं भान नसतं. अनेक वेळेला एखादं डिझास्टर समोर येतं, तर त्यावेळेला तुम्ही या क्षणी काय करायला पाहिजे हे भान असणं फार गरजेचं आहे. मग ती दुःखाची, अतीव दुःखाची स्थिती असो किंवा अजून भावनात्मक काही गोष्ट असो. पण त्यावेळेला एखाद्या माणसाचं भान जागेवर असणं ज्याला आपण म्हणतो, ते गरजेचं आहे आणि ते कोणाचं म्हणजे ते कोण करू शकेल? तर ज्याला जो या क्षणामध्ये माणूस जगतो आहे, ज्याला आपल्या वागण्याचं, बोलण्याचं भान आहे, ज्याचा आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर कंट्रोल आहे, तो माणूस अशा गोष्टी करू शकेल. तर त्यामुळेच ज्या माणसाला हा सेल्फ एनालिसिस आहे, की आपण काय आहोत, आपण काय करतोय, आपण काय बोलतोय, हे ज्याला कळतं, तोच माणूस अवेअरनेसमध्ये जगू शकेल आणि म्हणूनच तसं तर प्रत्येकच माणसासाठी सेल्फ एनालिसिस गरजेचं आहे. तर नक्की हा कसा करायचा असतो? तर आपण बरेचदा बघा लहानपणापासून आपल्याला सगळ्यांनी लेबल्स दिलेली असतात. मुलीला असो, मुलाला असो, शेजाऱ्यांनी, आई-वडिलांनी, शिक्षकांनी, मित्र-मैत्रिणींनी काही ना काही त्यांच्या स्वभावातलं ओळखलेलं असतं आणि त्यांना लेबल दिलेली असतात. एका पॉइंटपर्यंत ते खरंही असू शकेल. कारण आपण जेव्हा खूप लहान असतो तेव्हा इतकं एनालिसिस आपल्याला आपला करता येत नसतो, की आपण योग्य वागतोय का अयोग्य वागतोय. पण कधी ना कधी हे सेल्फ अवेअरनेस प्रत्येकाला यायला लागतो आणि तो केव्हा यायला लागतो? कमीत कमी वयात आल्यानंतर तरी माणूस स्वतःचा विचार करायला शिकायला लागतो. कारण त्याचा स्व डेव्हलप होत असतो. तर जेव्हाही ही पहिली जाणीव येते आपल्याबद्दलची, तर जितक्या लवकर तुम्ही तुमच्याबद्दल विचार करायला शिकाल, तेवढं तुमचं भान कायम जागेवर राहायला मदत होते. तर अशा वेळेला काही वेळेला लोकांनी दिलेली लेबल्स खरी असतात. काही वेळेला ते त्यांचं परसेप्शन असतं. प्रत्यक्षात आपण तसे असतोच असंही नाहीये. आणि म्हणूनच अ, कुणाला आपण कसे वाटतोय पेक्षा आपल्याला आपण कसे वाटतोय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःची तरी निदान योग्य काय, अयोग्य काय अ, ह्याची डेफिनेशन फिक्स असायला हवी. तर त्या तराजूमध्ये आपण आपलं वागणं तपासून बघू शकतो आणि आपण स्वतःला ठरवू शकतो, की आपण बरोबर वागलोय का चुकीचं वागलोय काही. तर यासाठी हा सेल्फ एनालिसिस गरजेचा आहे. आपल्याला आपल्या काही गोष्टी माहिती असायला हव्यात, की आपला स्वभाव कसा आहे. अ, आपण एखादं संकट आलं तर आपण त्याला तोंड कसे देतो?
आपण लोकांशी कसे वागतो, लोक आपल्याशी कसे वागतायत, आपण आपलं काम किती सिन्सिअरली करतो, अ, आपण कामात चालढकल करतो का, आपल्याला मुळात कष्ट करायला आवडतात का, इन जनरल आपल्या लाईफविषयीच्या कॉन्सेप्ट काय आहेत, आपल्याला कसं लाईफ जगायला आवडतं आणि आपल्या लाईफबद्दलच्या कल्पनांकडे जाण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न काय करतो, आपल्याला कधी अडचणी आल्या तर आपण त्याला तोंड कसे देतो, आपण पटकन हार मानतो का कुठच्याही गोष्टींमध्ये, का आपली लढण्याची वृत्ती असते, आपल्याला गॉसिप करायला आवडतं का, आपण लोकांची भांडणं चाललेली असतील तर ती मिटवायला आवडतात, काड्या घालायला आवडतात का आपण तटस्थपणे त्याच्याकडे बघतो. असे अनेक लेव्हल्सवर आपल्याला सेल्फ ॲनालिसिस स्वतःबद्दल करावा लागतो आणि केला तर आपल्याला स्वतःबद्दल बरंच काही कळू शकतं. कधी-कधी एखादी गोष्ट होत असताना भान नसतं. जसं की आपण भांडत असू आणि आपण एखादा अपशब्द बोलू किंवा असं काही आपल्याकडनं होत असेल. त्या क्षणी भान नसेल. पण थोडा वेळ गेल्यानंतर जेव्हा या जाणीवा होतात, की काय झालं आत्ता आणि कशामुळे झालं, तर त्या विचारांमध्ये स्वतःशी प्रामाणिक राहून आपल्या काही चुका असतील, आपण काही अपशब्द बोलत असू, तर त्याचं भान असलं पाहिजे आणि तो ॲनालिसिस परफेक्ट केला पाहिजे, की नाही, नाही इथे या सिच्युएशनमध्ये त्या माणसाचं बरोबर होतं. आपणच चुकीचे वागलो, आपणच चुकीचं बोललो. हे अतिशय परखडपणे स्वतःचं ॲनालिसिस करता आला पाहिजे. नॉट नेसेसरी की तुम्ही तिथे जाऊन लगेच माफी मागा किंवा असं काही करा, एम्बॅरेसिंग वाटेल जे स्वतःला किंवा कठीण वाटेल स्वतःला. पण निदान आपल्या मनात तरी आपल्या चुका कबूल करता आल्याच पाहिजेत. हाच माझ्या दृष्टीने सेल्फ ॲनालिसिस आहे. आणि असं करत असल्याचा फायदा तुम्हाला काय होईल? पहिली तर गोष्ट कुणीही तुम्हाला कसलंही लेबल दिलं ना, तरी तुम्हाला फरक नाही पडणार. कारण तुमचं ॲनालिसिस तुमच्या मनात चालू राहील आणि तुम्हाला पक्कं माहिती असेल, की आपण खरे कसे आहोत. कोणाला आपण कसे वाटतोय पेक्षा मला मी कसा वाटतोय, हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं राहील. दुसरा फायदा हा होतो, की कुणी जर तुम्हाला हर्ट केलं जाणून-बुजून, कुणी तुम्हाला त्रास देत असेल, तरीसुद्धा तुम्ही त्यांचं किती आपल्या मनाला लावून घ्यायचं, हे ठरवू शकाल. कारण तुम्हाला तुम्ही चांगले माहिती आहात किंवा तुमचा हर्ट होण्याचा स्वभाव असेल, तर अशा गोष्टी तुम्ही टाळाल, ज्याच्यामुळे आपण हर्ट होऊ. तर असं जेव्हा तुम्ही करायला लागाल, तेव्हा तुम्हाला तुमच्याबद्दल जितकी माहिती मिळेल, तितका तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढेल. तुमचे निर्णय अगदी बरोबर यायला लागतील. कारण तुम्ही खूप अ, काय योग्य, काय अयोग्याचा नीट विचार करून निर्णय घ्याल. निर्णय बरोबर यायला लागतील. अ, ह्यानी तुम्ही स्वतःची केअर घ्यायला शिकाल. ह्यानी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल. तर हा ॲनालिसिस फार गरजेचा आहे. कारण बघा शेवटी आपण आपल्याला जितकं जाणून घेऊ, तितकं आपल्याला जगाबद्दल जाणून घेता येईल. कारण आपल्यासमोर जी आहेत ती पण माणसंच आहेत, आपल्यासारखीच चालती-बोलती. तर आपल्या ज्या चुका होतात, आपलं जे बरोबर असतं आणि आपल्याला ज्या भावना आहेत, तेच सगळं समोरच्याला असतं. तर त्यामुळे समोरच्या माणसांना जितकं जाणून घेतोय, तसंच स्वतःला जाणून घेता येणं शक्य आहे. तर म्हणून जे दुसऱ्याचं विश्लेषण करतो ते स्वतःचं केलं तर खूप फायदा मिळेल आयुष्यात. हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते.